नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 2 मधील धनंजय राजेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या उमेदवार असून मी प्रभाग क्रमांक 2 मधील स्थानिक उमेदवार आहे। तरी पण मला राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक उमेदवारी दिल्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तुमच्या वार्ड क्रमांकामध्ये प्रभाग क्रमांक 2 या वार्ड क्रमांकामध्ये विकासाची कामं झालेली आहेत का, किंवा नसले झाले तर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर तुमचे काय विजन असणार आहेत? आता काही वर्षापासून आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याचे कामं, गटरीचे कामं, काही ठिकाणी स्ट्रीट लाईट याच्यावर कोणीच लक्ष देईल नाही। काही नगरसेवक येऊन गेले पण त्यांनी कधी वार्डात चक्कर नाही मारला, कधी कोणाच्या अडचणी विचारून नाही घेतल्या। आता काही दिवसापूर्वी रामनगरमध्ये इतका दिवाळी असल्या सणासुदीचा पाऊस होता, इतका चिखल होता, पण तरी कुठला उमेदवार आला नाही, लक्ष दिले नाही। आणि काही ठिकाणी गटरींचे पाण्याने तुंबलेला होता, त्या पण कोणी साफ केल्या नाही। आणि काही ठिकाणी कुंतीनाथ सोसायटी असो, MSB कॉलनी असो, तिथं स्ट्रीट लाईट नाही। तिथं रात्रीचे सकाळचे मुलं, संध्याकाळी मुलं क्लासला वगैरे येतात जातात, त्यांना अडचण होते खूप। आणि आता 15 महिन्यापूर्वी तिथं काही एक बिबट्याचं पण हे झालं होतं, तरी पण अशा काही दुर्घटना नाही हो म्हणून तिथं मी नगरसेवक झाल्यानंतर रस्त्याचे, गटरीचे प्रभाग क्रमांक 2 मधले सगळे जे वार्ड असेल तिथं काही तक्रारी असेल, मी तिथं स्थानिकांना जाऊन भेट घेऊन सगळ्या माझ्या कार्यक्षमतेत सर्व कामकाज व्यवस्थित पार पाडेल। ह्या संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला असं दिसतं जे बहुतेक उमेदवार हे तरुण आहेत, तर तरुणांसाठी काही तुम्ही तुमच्या वार्डामध्ये काही उद्योगधंद्यासाठी किंवा काही त्यांना अभ्यासिकेचे प्रश्न असेल तुमच्या, त्यासाठी तुमचं काय विजन आहे का विद्यार्थ्यांसाठी? आता काही वर्षापासून आपल्या इथं भरपूर नशाचे पदार्थ, काही ठिकाणी गुटखे, जुगार याचे अड्डे चालू आहे, पण कोणी तिथं लक्ष देत नाही। नवीन जी पिढी आहे ती याच्या नादी लागून काही वाईट वळणाला चालली आहे। पण मी जर नगरसेवक मला या जनतेने निवडून दिलं तर मी काही त्यांच्यासाठी हे आपले नशाचे पदार्थ, गुंडागिरी वार्डातून पहिलं याचे हे करल। त्यानंतर काही ठिकाणी जिमखाने, काही जे बेरोजगार आहे त्यांच्यासाठी काहीतरी रोजगारी यासाठी मी प्रयत्न करेन। आता सध्या काही वार्ड असे तर तिथे निवडणूक लागली आहे आणि आत्ता सध्या कामं चालू आहे, तर मला असं सांगायचं तुमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये रस्त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? कारण प्रशासन नेमलं होतं बरेच वर्षापासून, तर आता तुम्ही नगरसेवक झाल्यामुळे तुमच्यावर जबाबदारी पडणार आहे आणि तुम्ही रोडच्यासाठी काय विजन करणार आहे? कारण पाऊस आल्यानंतर परत पुन्हा खड्डे पडतच असतात, परत ते टेंडर निघत असतात। प्रभाग क्रमांक 2 मधील जे काही रस्ते आहेत त्यासाठी मी काँक्रिटीकरण, ज्या ठिकाणी डांबरीकरणचे रस्ते तिथं डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करेन। आणि ज्या ठिकाणी गटरींचं पाणी वगैरे त्या गटरी व्यवस्थित, काही ठिकाणी गटरींचे फुटलेले आहे, काही ठिकाणी पाणी तुंबतं, पाऊस आल्यानंतर त्या पाण्याला जायला प्रवाह नाही, ते जागेच डबकेच असतात, गटर जास्त तुंबते। त्यामुळे मी त्याचे माझ्या प्रयत्नातून सगळे व्यवस्थित करून विकास कामं करण्याचा प्रयत्न करेन। आता ऋणानुबंध आणि ते बॅक साईडला तिथं ओझा, ढेंबे ह्या परिसरात राहतात, तिथं काही काळापासून रस्ता खूपच खराब रस्ता आहे आणि तिथं गटरी नाही व्यवस्थित, पावसाळ्यात खूप पाणी तुंबतं। पण माझ्या प्रयत्नातून जर मी कधी नगरसेवक झालो तर मी माझ्या प्रयत्नातून तो रस्त्याचं काम करण्याचा माझं ध्येय राहील। आणि मी सगळ्यात जास्त भर माझ्या ज्या वार्डात रस्ते, गटरी आणि लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मी पूर्ण ताकदीने जोर लावून काम करेन। मी आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या वार्डातून राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। तरी मला सर्व बहिणी, वडीलधाते माणसांनी व युवा पिढींनी मला भरघोस मतांनी विजय करून घड्याळ या चिन्हापुढचे 2 डिसेंबरला भरघोस मतांनी मला विजय करा, अशी मी सर्वांना विनंती करतो।